नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 ची भरती तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी आजचा हा व्हिडिओ एक मास्टर गाईड ठरणार आहे. आज आपण चाळणी परीक्षा कधी होणार आहे, त्या व्हायरल वेळापत्रकाचे सत्य काय आहे, प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करायचे, परीक्षेच्या दिवशी कोणते नियम पाळायचे, या सर्व गोष्टी सविस्तर समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या सोशल मीडियावर एक परिपत्रक खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परीक्षेची तारीख 26 एप्रिल 2026 सांगितली जात आहे. तर मित्रांनो, याचं फॅक्ट चेक आपण जर केलं तर 26 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी परीक्षा घेणे प्रस्तावित आहे. सध्या उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शाळा, महाविद्यालय जागा उपलब्ध आहे का याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आपला निष्कर्ष हाच आहे की तुमची 26 एप्रिलला परीक्षा होणार हीच तारीख अंतिम मानून अभ्यासाला लागा. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे काय, तर सर्व परीक्षा एकाच दिवशी. म्हणजे परिपत्रकानुसार लिपिक, शिपाई हमाल, वाहनचालक, लघुलेखक या सर्व पदांच्या चाळणी परीक्षा एकाच दिवशी म्हणजेच 26 एप्रिलला घेतल्या जाणार आहे. हा निर्णय नक्कीच उमेदवारांना गोंधळात टाकणारा असून विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केला असेल, त्यांना हा गोंधळात टाकू शकतो. आता पाहूया परीक्षेचा वेळ कसा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, लिपिक पदासाठी तुम्हाला 1 तास वेळ मिळेल. यात 90 प्रश्न, 90 गुण, निगेटिव्ह मार्किंग नाही. नंतर आहे शिपाई हमाल. या पदांसाठी 30 मिनिटाचा वेळ असेल. वाहन चालक आहे तर यासाठी 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल. उमेदवार समोरील सर्वात मोठी अडचण काय आहे मित्रांनो? तर ती म्हणजे एकाच दिवशी परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांसमोर 2 मोठ्या अडचणी आहेत. पहिली म्हणजे वेळेची अडचण. तर एका उमेदवाराने 3 पदांसाठी अर्ज केला असल्यास त्याला सलग 2 तास परीक्षा द्यावी लागेल. आणि खरंच 2 तास परीक्षा द्यावी लागेल का? असा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी अडचण म्हणजेच केंद्राची अडचण. जर एका पदाचे केंद्र मुंबईत आणि दुसऱ्या पदाचे केंद्र नागपूरमध्ये आले, तर एकाच दिवशी दोन्ही परीक्षा देणे शक्य होईल का? असा प्रश्नसुद्धा निर्माण होतो. पण मित्रांनो, माझा सल्ला हाच आहे, की अंतिम वेळापत्रक आणि केंद्र वाटप जाहीर होईपर्यंत पॅनिक होऊ नका. कारण की न्यायालय यावर नक्कीच तोडगा काढेल. नंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पूर्वतयारी लक्षात घ्या. अधिकृत वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहीत असेल, नसेल तर नोट डाउन करून घ्या. आणि इतर कोणत्याही फेक लिंकवर क्लिक करू नका. फक्त ऑफिशियल वेबसाईटवरच विश्वास ठेवून तुम्ही चेक करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा रजिस्ट्रेशन आय-डी आणि जन्मतारीख जवळ लिहून ठेवा. आणि तांत्रिक अडचण जाऊ नये म्हणून तुमच्या ओळखीच्या कोणत्याही सायबर कॅफेमध्ये किंवा स्वतःजवळ असेल तर इंटरनेटचा स्पीड आणि A4 साईज पेपर प्रिंटिंग जिथे व्यवस्थित होते त्यांच्याशी संपर्कात राहा. तर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत काय असेल, तर तुमच्या ब्राउझरमध्ये ही वेबसाईट लिंक करा. ते नंतर तिथे होम पेजवर तुम्हाला रिक्वायरमेंट किंवा नोटीस स्टेशन सेक्शन तुम्हाला दिसेल. तिथे जाऊन बॉम्बे हायकोर्ट क्लर्क पिऊन ॲडमिट कार्ड 2026 या लिंकवर क्लिक करा. लॉग इन पेजवर तुमचा रजिस्ट्रेशन आय-डी, जन्मतारीख आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकून प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. त्यावरील माहिती तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी PDF डाउनलोड करून प्रिंट करा. हॉल तिकीट डाउनलोड केल्यावर या 5 गोष्टी नक्की तपासा. एक म्हणजेच उमेदवाराचे नाव आणि रोल नंबर व्यवस्थित आहे का? दुसरी गोष्ट, परीक्षेची तारीख काय आहे? तिसरी गोष्ट, परीक्षा केंद्राचा अचूक पत्ता दिला आहे का? आणि रिपोर्टिंगची वेळ किती आहे? त्यानुसार तुम्हाला तेथे जाण्याचा प्लॅन करावा लागेल. आणि काही चूक आढळल्यास त्वरित हेल्प डेस्कशी संपर्क साधा. आणखी विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दिवशी सोबत काय न्यायचे?
काय मॅन्डेटरी म्हणजेच अनिवार्य आहे? तर पहा, प्रवेशपत्राची स्पष्ट प्रिंट एकाऐवजी 2 ठेवा. नंतर अलीकडील पासपोर्ट साईज फोटोज असू द्या. नंतर मूळ ओळखपत्र, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा वोटर आय डी असू द्या. स्वतःची पाण्याची बॉटल, पण ते सुद्धा पारदर्शक न्यायची आहे. फेस मास्क आणि स्वतःचे हँड सॅनिटायझर सुद्धा सोबत असू द्या. आता काही महत्त्वाच्या लक्षात गोष्टी घ्या, की परीक्षा केंद्रावर कशा सक्त मनाई आहे. पहिली गोष्ट, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कोणतेही इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट अलाऊ नाही आहे. नंतर कॅल्क्युलेटर किंवा पेनड्राईव्ह, पुस्तके, नोट्स किंवा कागदपत्रे, निकोटीन किंवा तंबाखूजन्य पदार्थ, कोणत्याही धातूच्या वस्तू मान्य राहणार नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे पुढील पाऊल काय राहणार आहे? तर अफवांकडे दुर्लक्ष करा आणि तुमचा फोकस जो आहे तो अभ्यासावर करा, अभ्यासावर लक्ष द्या. एकाच दिवशी होणाऱ्या परीक्षांच्या तांत्रिक अडचणी न्यायालय सोडवेल, तोवर घाबरून जाऊ नका. परीक्षेसाठी केवळ 2 महिने शिल्लक आहेत. स्वतःच्या पदाच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा. सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हो, अशाच व्हिडिओकरिता आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.